नमस्कार मित्रांनो, मी ऍक्टिव्ह एज्युकेशन यूट्यूब चॅनल मध्ये आपले स्वागत करत आहे। आपणासाठी एक महत्त्वपूर्ण आनंदाच्या बातमीचे स्पष्टीकरण करत आहे। तर चला आपला जास्त वेळ न घेता आजच्या आनंदाच्या बातमीचे स्पष्टीकरण करूया। मित्रांनो, आनंदाची बातमी आहे तर 21 मे 2026 ची खुशखबर। कॅबिनेट सचिवाची बैठक संपन्न। कॅबिनेट सचिवाचा आदेश 2004 पूर्वीच्या कर्मचाऱ्यांची लॉटरी। या संदर्भामध्ये जाणून घेऊया संपूर्ण माहिती। नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा आपले मनपूर्वक हार्दिक स्वागत। आताच्या घडीची सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज आहे। कॅबिनेट सचिवाच्या उच्चस्तरीय बैठक संपन्न होऊन या बैठकीत कर्मचाऱ्यांसाठी मोठे निर्णय घेण्यात आला आहे। कोणता निर्णय घेण्यात आला आहे? कर्मचाऱ्यांचा होणारा मोठा आर्थिक कोणता फायदा आहे? कर्मचाऱ्यांना कोणता आर्थिक फायदा होणार आहे? या संदर्भात सविस्तर माहिती प्राप्त करण्यासाठी हा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत आवश्यक व हमखास पहा। चला तर करूया ब्रेकिंग न्यूजचे स्पष्टीकरण पुढील प्रमाणे। ब्रेकिंग न्यूजचे स्पष्टीकरण करण्यापूर्वी आपण जर ऍक्टिव्ह एज्युकेशन यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर चॅनल लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। तर चला पाहूया ब्रेकिंग न्यूजचे स्पष्टीकरण। मित्रांनो, सरकारचा मोठा निर्णय। 2004 पूर्वीच्या सरकारी कर्मचाऱ्यांची लॉटरी। पेन्शन स्कीमचा मिळणार फायदा। सरकारने पेन्शन बाबत एक अत्यंत महत्त्वाचा आणि दिलासादायक निर्णय घेतला आहे। या निर्णयाचा कोणाला कसा फायदा प्राप्त होत आहे या संदर्भात सविस्तर अपडेट जाणून घेऊया। कॅबिनेट सचिवाच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या नॅशनल काउन्सिल ऑफ जॉईंट कन्सल्टन्सी मशिनरीच्या उच्चस्तरीय बैठकीत 2004 मध्ये अनुकंपा तत्वावर सेवेत रुजू झालेल्या व कर्मचाऱ्यांविषयी निर्णय घेण्यात आलेला आहे। सरकारच्या या निर्णयामुळे पेन्शन योजनेचा थेट आर्थिक लाभ मिळणार आहे आणि देण्यात येणार आहे। त्यामुळे सरकारने दिलासा देणारा कोणता निर्णय घेतला आहे तर त्याविषयी पुढील माहिती पुढील प्रमाणे समोर आली आहे। सरकारने या नवीन निर्णयामुळे कर्मचाऱ्यांची नियुक्ती 2004 मध्ये अनुकंपा तत्वावर झाली होती त्यांना आता जुनी पेन्शन योजनाच्या कक्षेत आणले जाणार आहे। यासाठी एनसीजीसी संघटनेचे सचिव शिव गोपाल मिश्रा यांनी स्पष्ट केले की कर्मचारी संघटनांकडून केलेल्या या मागणीला कॅबिनेट सचिवाने अखेर मंजुरी दिलेली आहे। परंतु या निर्णयाचा फायदा सरकारने एक स्पष्ट कालमर्यादा व अट निश्चित केली आहे, ज्यामुळे सरकारी कर्मचाऱ्यांचे निधन वर्ष 2003 मध्ये झाले असेल तसेच 22 डिसेंबर 2003 च्या अधिसूचनेपूर्वी झाले असेल अशा वारसांच्या अनुकंपा नोकरीसाठी लागलेल्या कर्मचाऱ्यांना 2003 मध्ये अर्ज सादर केला होता, परंतु प्रशासनाच्या किंवा प्रशासकीय दिरंगाईच्या मुळे किंवा प्रलंबित राहिल्यामुळे त्यांना नियुक्ती पत्र आदेश हा 1 जानेवारी 2004 नंतर मिळाला आणि अशा कर्मचाऱ्यांना आता जुन्या पेन्शनसाठी पात्र मानले जाणार आहे। यासाठी संबंधित कर्मचाऱ्यांना पदाची पात्रता, वयोमर्यादा तसेच इतर आवश्यक असणाऱ्या शासकीय अटी पूर्ण करणे आवश्यक असणार आहे। या उच्चस्तरीय बैठकीत कॅबिनेट सचिवाच्या या निर्णयाला पूर्ण पाठिंबा दिला असून निर्णयाशी संबंधित 1 आठवड्याच्या आत अधिकृत शासनादेश निर्गमित केला जाणार असल्याचे आश्वासन सचिव यांनी दिले आहे। करिता ऍक्टिव्ह एज्युकेशन यूट्यूब चॅनलने आपल्या माहितीस्तव हा व्हिडिओ व्हायरल केला आहे। धन्यवाद। थँक यू व्हेरी मच।